चॅनलला सबस्क्राईब करा. अरे सटल लुक दिसतोय. हॅलो मैत्रिणींनो, जर तुमची पण स्किन माझ्यासारखी प्रॉब्लेमॅटिक असेल म्हणजेच ऑइली ॲक्ने प्रोन असेल तर 4 ते 5 वस्तूंमध्ये आपण आपला मेकअप लुक कसा तयार करू शकतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर मला मेकअप अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे मी अगदी बेसिक वस्तू वापरते जेणेकरून आपला चेहरा आहे जो थोडा इव्हन टोन दिसावा किंवा सटल दिसावा. तर वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. माझ्या चेहऱ्यावर मी सध्या काहीच लावलेलं नाहीये. फेस वॉश करून मॉइश्चरायझर अप्लाय केलंय आणि लिप बाम लावलेला आहे. आता सर्वात पहिली स्टेप म्हणजे हे आपण इनसाइडचं ऑइल फ्री प्रायमर लावून घेऊया. अगदी एवढ्याशा क्वांटिटीमध्ये वापरायचं. तर प्रायमर लावून झालेलं आहे. आता दुसरी स्टेप, हे ॲक्ने मार्क्स किंवा आपले जे डार्क सर्कल्स असतात ते लपवण्यासाठी हे ऑरेंज कन्सिलर आपण वापरायचं. आता मी हे इनसाइडचं पॅलेट घेतलेलं आहे. त्यातली ऑरेंज कलरची कन्सिलर थोडंसं घ्यायचं आणि हे असं आपले जे ॲक्ने मार्क्स आहे त्यावर असं हळूहळू डॅब करायचं. आता इथे तुम्ही स्पॉन्ज जो भेटतो ब्युटी ब्लेंडर त्याचा देखील वापर करू शकता. जर तुम्हाला ब्रश वापरायला येत असतील तर तुम्ही ब्रशचा देखील वापर करू शकता. पण मी आता इथे सध्या हातानेच करणार आहे. मी माझे डार्क सर्कल हाईड करणार नाहीये. फक्त माझं हे ॲक्ने मार्क्स आहेत ते मला हाईड करायचे. आता ह्याला छानपैकी ब्लेंड करून घेऊया आपण. आता हे ऑरेंज कन्सिलर मी ब्लेंड करून घेतलंय. तिसरी स्टेप काय करायची, आपण या पॅलेट मधील तुमच्या स्किन टोनच्या जवळ जाणारा जो टोन आहे किंवा जो रंग आहे, तर आता हा जो कलर आहे जो माझ्या स्किन टोनच्या जवळ जातो तो थोडासा घ्यायचा आणि तोही त्याच्यावर असा ब्लेंड करायचा, म्हणजे जेणेकरून ते थोडंसं इवन दिसेल. मी तुम्हाला आता एकदा ब्युटी ब्लेंडरने कसं ब्लेंड करायचं ते दाखवते. हा ब्युटी ब्लेंडर मी थोडासा ओला करून स्क्वीज करून घेतलाय. त्यात थोडंसं मॉइश्चर ठेवलंय आणि हे त्याच्या बॅकने थोडंसं असं असं हलक्या हाताने डॅब करत राहायचं. खूप जोरात करायचं नाही. हे हलकं डॅब करत राहायचं जेणेकरून जे एक्सेस प्रोडक्ट आहे हे ब्युटी ब्लेंडर शोषून घेईल किंवा सोक करून घेईल. आता हे छानपैकी ब्लेंड झालेलं आहे. आता नेक्स्ट स्टेप म्हणजे हे मी लॅक्मेचं एअरी मूज वापरणार आहे. हे फाउंडेशन सारखंच आहे, मीडियम कव्हरेज देतं आपल्याला, पण फाउंडेशन सारखं हेवी नाहीये. हे खूप असं लाईट वेट आहे. हे खूप असं एअरी आहे. आता यातील थोडंसं मी घेऊन हे आपण हाताने देखील ब्लेंड करू शकतो. ह्याला आपल्याला ब्रशचीच किंवा ब्युटी ब्लेंडरचीच गरज लागत नाही. हे इतकं क्रीमी आहे. माझ्या अंडर आईज खाली थोडंसं लावणार आहे आणि वर देखील लावणार आहे. मी माझे जास्त अंडर आईज कव्हर करत नाही. आता मी एकदा तुम्हाला हाताने देखील ब्लेंड करून दाखवते. खूप सुंदर ते हाताने देखील ब्लेंड होतं आणि एका एका साईडला मी तुम्हाला ब्युटी ब्लेंडर वापरून दाखवणार आहे. इवन स्प्रेड झालंय. आता मी तुम्हाला ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून दाखवते. तुम्हाला असा हलकासा मेकअप करायचा असेल तर तुम्ही हे मी जे प्रोडक्ट वापरले तुम्ही एकदा वापरून बघा. आता ह्या एका प्रोडक्टमुळे माझा चेहरा खूप सटल दिसतोय. हे मूज मी स्प्रेड करून घेतलेलं आहे. माझा चेहरा खूप इव्हन टोन दिसायला लागलाय. आता ह्याला आपण लॉक करून घेऊया. त्यासाठी मी वापरणार आहे लॅक्मेचं ड्युएल कव्हर प्रेस पावडर. तर ही लॅक्मेची प्रेस पावडर आपण यूज करूया आपला फाउंडेशन लॉक करण्यासाठी. थोडीशी घ्यायची अगदी. खूप असं घासायचं नाही. कारण आपल्याला एकदम सटल लुक पाहिजे. डॅप करायचं, असं घासायचं नाही. या बाजूला मी पावडरने लॉक करून घेतलाय मेकअप आणि या बाजूला मी अजून काही केलेलं नाही, म्हणजे पावडर वापरलेली नाहीये. डिफरन्स तुम्हाला दिसत असेल. तुमच्याकडे जर प्रेस पावडर नसेल अशी तर तुम्ही सेटिंग पावडर म्हणून पण पावडर्स येतात, त्या देखील तुम्ही वापरू शकता. किंवा जर तुम्हाला ह्या पावडर वापरायच्या नसतील तर बनाना लूज पावडर देखील येते जी की इनसाइडचीच आहे. ती पण खूप छान आहे. ती देखील तुम्ही वापरू शकता. ती अगदी लाईट वेट आहे. आता नेक्स्ट स्टेप म्हणजे आपण हा मस्कारा लावून घ्यायचा जो की मेबलिनचा आहे, वॉटरप्रूफ मस्कारा. आता हे एक्स्ट्राचं प्रोडक्ट असं काढून घ्यायचं, नाहीतर जे एक्स्ट्राचं प्रोडक्ट आहे ते आपल्या पापड्यांना तसंच लागून राहतं. तर या बाजूला मी हा मेबलिनचा मस्कारा वापरलाय. आता ह्या दुसऱ्या बाजूला मी हा छोटूसा ब्लू हेव्हनचा जो की ₹100 च्या आत भेटून जातो
तो एकदा तुम्हाला वापरून दाखवणार आहे. जर तुम्हाला थोडेसे डिफाईन्ड आयलॅशेस करायचे असतील, तर तुम्ही हा Maybellineचा वापरू शकता. पण Maybellineचा जो मस्कारा आहे, तो थोडासा असा ड्राय होतो आणि आपले जे पापण्या आहेत, त्या अशा थोड्याशा अशा एकमेकांना चिटकल्या जातात आणि घट्ट-घट्ट वाटतात. आणि जर तुम्हाला नॅचरल लूक हवा असेल, तर तुम्ही हा ब्लू हेव्हनचा वापरू शकता. ह्याने अजिबात आयलॅशेस घट्ट होत नाहीत किंवा एकमेकांना चिपकत नाहीत. अगदी नॅचरल आपल्याला आपले आयलॅशेस वाटतात. तर हे झालं. आता नेक्स्ट स्टेप म्हणजे आपण आपले आयब्रोज आहेत ते थोडेसे डिफाईन करून घेऊया. ब्राउज डिफाईन करण्यासाठी हे आयब्रो पेन्सिल वापरणार आहे, ज्याची शेड आहे डार्क ब्राऊन. हे मार्सचं आहे. आपल्या आयब्रोज साठी पेन्सिल घ्यायची झाली की डार्क ब्राऊन मध्येच घ्यायची. जर तुम्ही काळी घेतली तर ती नॅचरल वाटत नाही. आणि याच्या पाठीमागेच असा हा एक ब्रश दिलाय. त्याने असे आपण ते आयब्रोज जे आहेत त्यांना शेप देऊ शकतो. अगदी हलक्या हाताने हे करायचं. आता मी माझ्या ओठांना लिप लाइनिंग करून घेणार आहे. त्यासाठी मी हे स्विस ब्युटीचं लिप लायनर वापरते. त्याची शेड आहे बॉबी ब्राउन. मी हलकीशी बॉर्डर करून घेतलेली आहे. आता मी ह्याला फिल करण्यासाठी ही नायकाची चाय शेडची लिपस्टिक वापरणार आहे. मी अगदी एवढीशीच लिपस्टिक लावते आणि ही जी आहे ही हाताने अशी स्प्रेड करते, जेणेकरून ती थोडीशी इव्हन दिसावी. मला अशा एकदम ब्राईट किंवा जास्त लिपस्टिक आवडत नाही माझ्या ओठांवर. आता ही हाताने स्प्रेड केल्यामुळे खूप अशी इव्हन दिसतेय. आता जे उरलेलं प्रोडक्ट आहे, जे मी पसरवलंय, आता हे ओठांना लागलंय. हे थोडंसं मी इथे लावेल ॲज अ आय शॅडो. आता मी थोडेसे केस व्यवस्थित करते आणि माझा लुक कसा तयार झाला हे दाखवते. तर माझ्याकडे या काही ॲक्सेसरीज आहेत, त्या देखील मी ट्राय करतेय. ओके, तर एक्सेसरीज घालून झालेले आहेत. अशा प्रकारे आपला अगदी 4 ते 5 प्रॉडक्टमध्ये एव्हरीडे मेकअप लूक तयार झालेला आहे. आणि खूप कमी एफर्ट्स ह्याला लागतात आणि खूप अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हा होऊन जातो. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल, हा माझा लूक आवडला असेल, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक यू.